31, 34, 32, 33 सेल्सिअस आता तापमान आहे. त्याच्यामुळं ऊस पण आता सुकत चालले. सुकत चाललेत. हो. अच्छा. तरवा येणार की तरवा येऊनच काय करणार, पाऊस पडला तर लावणार. 21 दिवसात पाऊस जर झाला तर ठीक, नाही तर हे पण व्यर्थ जाणार सगळं. अच्छा, आता जर पाणी नाही मिळालं तर हातातला तरवा जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झालेली आहे. तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती त्यांना मान्य नाही आहे. त्यांना वेळेत खतं उपलब्ध होत नाही आहेत. आजची परिस्थिती तीच आहे सगळीकडे. त्यामुळे शासनानं पण विचार करावा की जर खतं वेळेत उपलब्ध होत नसतील तर नंतरच्या टप्प्यामध्ये खतं टाकून काय उपयोग, हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जर वेळेवर खतं मिळतच नसतील तर त्याचा उपयोगच होणार नाही जमिनीला. ज्या अवस्थेमध्ये खताची जरुरी असते त्या अवस्थेत त्यांना खतंही मिळत नाही आहेत. पाण्याची बघितली तर ही वानवा चालू आहे. पावसाने हुलकावणी, मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला हा मिठाकुटीला आलेला आहे. काय वाटतंय की यावर जर तुम्हाला जर दिलासा जर मिळायचा असेल तर काय काय अपेक्षा आहे तुमची? आम्हाला आता शासनाने ऑनलाईन प्रक्रिया ही बंद करायची आहे. बंद झाल्याशिवाय उपयोग नाही. सगळं खताचा दर कमी व्हायला पाहिजे. आता आम्ही ही महागडी बी येणार आता पेरलेली आहे तर अवघडच झाले सगळे. हे जर वेस्ट गेलं तर आणि परत शेतकऱ्याला आणि परत खर्च. हां, ते आणि नुकसानाने सहन करायचं ते वेगळंच आणि आहे. हे आता उगून यायला याला जर वेळीच देखभाल नाही केली. आता हे आपण बघू शकताय, हे आता चालू झालंय. किती दिवसामागचा आहे? 8 दिवसा पाठीमागं घातलेला तरवा आहे हा. आता हा उगून यायला, असं जर पाणी वेळेवर उपलब्ध झालं तर हा जगणार, टिकणार. नाही नसेल तर ते आणि वेगळंच. आलेला तरवा पाऊस जर नसला तर तो घालू पण शकत नाही. आता शासन काय कर्जमाफी करतो म्हणजे कर्जमाफी पण नाही. ते काय अवघडच झाले सगळ्यांना. आता शेतकरी अगदी आर्थिक संकटात सापडलेला आहे शेतकरी. आता ह्या आसमानी संकटाचा सामना करतात तोच अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. ह्या पावसाच्या जडीमुळं बियाणं कुठून जरी कसं ते हे करून घेतल्यात, पण आता आणि परत बियाणं घ्यायचं म्हटलं एवढी महागडी झाली आहे, खतं मिळणार आहे, ऑनलाईन करावं लागायला आहे. त्याच्यामुळे सगळे शेतकरी चारी बाजूनं संकटात सापडलेला आहे बघा. काय किती वाढलेत रे? दर किती वाढलेत खतांचे? खताचे दर भरपूर वाढले किंवा दर वाढल्यामुळं शेतकरी अडचणीत आलाय. आणि आता ऑनलाईन करा ज्याला हे माहीत नाही त्याला काय करायचं. ऑनलाईन ज्याला माहितीच नाही त्याने काय करायचं, काय सगळ्यांनाच काय हे असतंय काय. बरोबर आहे. माणसाने काय करायचं. हां, आणि वेळेत जर खत उपलब्ध नाही झालं तर तो आणि वेगळाच परिणाम होतो. वेगळाच प्रश्न आहे. मग त्याच्यामुळे काय करणार, शेतकरी लई अडचणीत आहे. म्हणजे ही ऑनलाईनची प्रक्रिया चुकीची आहे. ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना सगळ्यांनाच कुठं याचे मोबाईल पण नाही आहे. शेतकऱ्याला ऑनलाईन करता येत नाही. कसं करणार ऑनलाईन? आम्हाला आता कुठं काय ऑनलाईनचं काहीच माहीत नाही. आपण बटनाचे आमच्याकडे साधे हे मोबाईल आहेत, त्याच्यावरती ऑनलाईन कसं करायचं? हे आमच्याकडे हे असले मोबाईल ऑनलाईन करता येत नाही. हां, त्याच्यासाठी वेळ काढून मग जावं लागणार. तो वेळ वाया, इकडची कामं राहिली, सगळी कामं राहिली. लाईट 5 ते 6 तास फक्त दिवसातून. हां, ते पण त्याच्यातून जाते येते, हे सगळ्या अडचणीच आहेत. हां, लाईट तरी पुरवत आहे काय? काय पहिल्यासारखं नाही आहे. लाईट पण अवघड झालं की पूर्वी 8 तास होते, आता 5 ते 6 तास व्हायला लागले. त्याच्यातून आणि एमएससीबी काय अडचण निघाली काढतात. त्याच्यामुळे लाईटीचं सगळं अवघडच झाले सगळे. अच्छा, अशा कठीण परिस्थितीत शेतकरी आपली पिकं वाचवण्याच्या धडपडीत आहेत. आपण बघू शकताय शेतकऱ्यांची या ठिकाणी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे झोप उडालेली आहे. तशाही अवस्थेत घातलेला तरवा हा वाचवण्याची धडपड त्यांच्याकडून करताना दिसत आहे. टाईम सोडलाय काय? कुठनं पाणी आणलंय हे? किती लांब आहे? 600 फुटावरनं पाणी पाईप जोडून पाणी आणलंय. अरे बापरे, काय वेळ आली बघा शेतकऱ्यांच्यावरती. पावसामुळे घातलेला तरवा वाया जाऊ नये यासाठी 600 फुटावरनं पाणी आणायची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे.